नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणातील असा एक घटक ज्यावर टीईटी, टेट, एमपीएससी, पोलीस भरती, तलाठी भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात, तो म्हणजे अलंकारिक शब्द. आज आपण या व्हिडिओमध्ये 100 अलंकारिक शब्द पाहणार आहोत, जे मागील अनेक परीक्षांमध्ये विचारले गेले आहेत आणि आगामी परीक्षांसाठी देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 साठी अत्यंत उपयुक्त होणार आहे. टीईटी एक्झामसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी काही अतिसंभाव्य प्रश्न घेतले आहेत आणि सर्व प्रश्न हे यातीलच असणार आहेत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता आपण पाहूया अलंकारिक शब्द म्हणजे काय. एखाद्या व्यक्ती, वस्तू, ठिकाण, गुण, स्वभाव किंवा स्थिती यांचे वर्णन करणाऱ्या शब्दसमूहाऐवजी वापरल्या जाणाऱ्या एका शब्दाला अलंकारिक शब्द असे म्हणतात. किंवा आणखी एक व्याख्या, अनेक शब्दांसाठी एक शब्द असेही याला म्हणतात. पहिला, अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा माणूस. अकलेचा खंदक, अत्यंत मूर्ख माणूस. अजातशत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा माणूस, तर अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस. हे दोन्ही शब्द मागील एक्झाममध्ये विचारण्यात आलेले आहेत. उंटावरचा शहाणा म्हणजे मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा. कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कळसूत्री बाहुले, दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा. कर्णाचा अवतार म्हणजे अत्यंत उदार माणूस किंवा दानशूर व्यक्ती. कुंभकर्ण, अतिशय झोपाळू माणूस. कर्णाचा अवतार हा सुद्धा अगोदर एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. घर कोंबडा, सतत घरातच बसून राहणारा. जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट मनुष्य. हा मागील एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. काय? जमदग्नीचा अवतार म्हणजे अतिशय रागीट मनुष्य. घर कोंबडा म्हणजे सतत घरातच बसून राहणारा. बोके संन्यासी किंवा मंबाजी, ढोंगी किंवा ढोंग करणारा माणूस. नंदी बैल, स्वतःची बुद्धी न वापरता केवळ होला हो म्हणणारा. नंदी बैल म्हणजे स्वतःची बुद्धी न वापरता केवळ होला हो म्हणणारा. हरिश्चंद्राचा अवतार, अत्यंत खरे बोलणारा माणूस. हरिश्चंद्राचा अवतार, अत्यंत खरे बोलणारा माणूस. मेषपात्र, बावळट किंवा निरुपयोगी माणूस. मेषपात्र म्हणजे बावळट किंवा निरुपयोगी माणूस. हे सर्व अत्यंत काळजीपूर्वक वाचून घ्या. शेंडाळ शिपाई, अत्यंत भित्रा माणूस. पाताळ यंत्री, गुप्तपणे कारस्थाने करणारा. पाताळ यंत्री म्हणजे गुप्तपणे कारस्थाने करणारा. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी, श्रीमंत किंवा अत्यंत मायाळू माणूस. मायेचा पूत म्हणजे पराक्रमी, श्रीमंत किंवा अत्यंत मायाळू माणूस. बृहस्पती म्हणजे अत्यंत बुद्धिमान मनुष्य. बृहस्पती, अत्यंत बुद्धिमान मनुष्य. गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला मूर्ख माणूस. गाजर पारखी, कसलीही पारख नसलेला मूर्ख माणूस. झाकले माणिक, अंगी गुण असलेला पण बडेजाव न करणारा गुणी मनुष्य. हे लक्षात राहू द्या, हा विचारला जाऊ शकतो. कूपमंडूक, संकुचित वृत्तीचा किंवा मर्यादित ज्ञान असलेला. कळीचा नारद, दोन व्यक्तींमध्ये भांडणे लावून देणारा.
14वे रत्न म्हणजे जबर मार किंवा मार देणे. सुदाम्याची पिशवी म्हणजे गरीब माणसाचे किरकोळ सामान. उंबराचे फूल दुर्मिळ वस्तू किंवा कधीतरीच भेटणारी व्यक्ती. पुढील गळ्यातला ताईत अत्यंत लाडकी किंवा प्रिय व्यक्ती. घरभेदी आपल्याच माणसांशी दगाफटका करून शत्रूला मिळणारा. सूर्याजी पिसाळ देशद्रोही किंवा फितूर माणूस. मायेचा पाझर अत्यंत दयाळू अंतकरण. नाकाचा बाल अतिशय प्रिय असलेली व्यक्ती. अळवावरचा जळू अत्यंत चिकट आणि त्रासदायक माणूस. टोळ भैरव कामात विनाकारण नासधूस किंवा व्यत्यय आणणारे लोक. यावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. वानरसेना लहान मुलांचा खोडकर समूह. गोकुळ लहान मुलांनी आणि माणसांनी गजबजलेले घर. भाकड कथा निरर्थक किंवा खोट्या गोष्टी. स्मशान वैराग्य तात्काळ टिकणारे वैराग्य. काही काळापुरती आलेली विरक्ती. यालाच काय म्हणायचं? काही काळापुरती आलेली विरक्ती. ताकपिठा निष्फळ किंवा किरकोळ खटाटोप. दगडावरची रेघ कधीही न बदलणारे शाश्वत सत्य. अळवावरचे पाणी अत्यंत अल्पकाळ टिकणारे क्षणभंगूर अस्तित्व. खडाजंगी मोठे भांडण किंवा कडाक्याचा वाद. चाणक्य नीती अत्यंत मुत्सद्दीपणाचे कारस्थान किंवा राजकारण. अष्टपैलू अनेक बाबींमध्ये हुशार असलेला किंवा सर्व गुणसंपन्न. आंधळ्याची काठी म्हणजे एकमेव आधार. आंधळ्याची काठी एकमेव आधार. पोटपूजा जेवण करण्याची क्रिया. पोटपूजा जेवण करण्याची क्रिया. रामबाण कधीही अचूक ठरणारे औषध किंवा उपाय. त्रिशंकू धड इकडे ना धड तिकडे म्हणजे अधांतरी लटकलेला. धोपट मार्ग सरळ नेहमीचा आणि सोपा रस्ता. कागदी घोडे नाचवणे केवळ लेखी किंवा कागदोपत्री व्यवहार करणे. गोगलगाय गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य. काडी पैलवान अत्यंत हडकुळा किंवा कृश मनुष्य. नवकोट नारायण खूप श्रीमंत किंवा अब्जाधीश माणूस. कुबेर प्रचंड संपत्ती असलेला श्रीमंत व्यक्ती. गजांत लक्ष्मी अतोनात ऐश्वर्य किंवा श्रीमंती. गंगाजळी संकटाच्या काळासाठी शिल्लक ठेवलेले धन. दळभद्री अत्यंत दरिद्री किंवा नशीब नसलेला माणूस. पडता काळ संकटांचे किंवा अवनतीचे दिवस. गंडांतर अचानक आलेले मोठे संकट. चक्रव्यूह सुटण्यास कठीण असलेली गुंतागुंतीची परिस्थिती. वाळवंटातील ओएसिस संकटाच्या काळात मिळालेला आशेचा किरण. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दिवा स्वप्न कधीही पूर्ण न होणारी अशक्य कल्पना. शनिच्छाय वाईट किंवा संकटाचे दिवस येणे. सुवर्ण संधी अत्यंत उत्तम लाभ किंवा संधी मिळणे. दुग्ध शर्करा योग
दुहेरी लाभ किंवा दोन चांगल्या गोष्टी एकत्र येणे. दुग्ध शर्करा योग म्हणजे दुहेरी लाभ किंवा दोन चांगल्या गोष्टी एकत्र येणे. राहू केतू विनाकारण अखंड त्रास देणारे शत्रू. ओनामा करणे, कोणत्याही कामाची सुरुवात करणे. हा मागील एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता. इतिश्री होणे, शेवट होणे किंवा समाप्ती होणे. पांढरा हत्ती, खर्चिक पण अत्यंत निरुपयोगी गोष्ट. अकलेचा दिवा, अत्यंत मूर्ख माणूस. व्यंगात्मक अर्थ आहे. बोळातला कांदा, निरुपयोगी किंवा टाकाऊ व्यक्ती. मुक्ताफळे, मूर्खपणाचे उद्गार काढणे किंवा वाईट शब्द बोलणे. मारुतीचे शेपूट, संपता न संपणारे लांबत जाणारे काम. हा सुद्धा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. मारुतीचे शेपूट म्हणजे संपता न संपणारे किंवा लांबत जाणारे काम. पोपटपंची, अर्थ न समजता केलेले पाठांतर. पारिजातकाचे फूल, अत्यंत सुकुमार किंवा कोमल व्यक्ती. बाळकडू, बालपणीच मनावर झालेले उत्तम संस्कार. सत्यनारायण, अत्यंत सात्विक किंवा प्रामाणिक मनुष्य. धन्वंतरी, अत्यंत निष्णात किंवा उत्तम डॉक्टर किंवा वैद्य. अन्नाचा सुकाळ, समृद्धी किंवा सुबत्ता असणे. ताम्रपट, कायमचा मिळालेला हक्क किंवा सनद. खेटर पूजा, जोड्याने मारणे किंवा तीव्र अपमान करणे. ऋषी पंचमी, साधू संतांचा मेळावा किंवा साधे जेवण. रक्ताचे पाणी, अतोनात कष्ट उपसणे. डोळ्यांचे पारणे, एखादी गोष्ट पाहून अत्यंत आनंद होणे. चलती असणे, वैभवाचा किंवा भरभराटीचा काळ असणे. दिवे लावणी म्हणजे संध्याकाळची वेळ. जंगम मालमत्ता, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येणारी संपत्ती. धुवांधार, मुसळधार किंवा प्रचंड वेगवान. अळवावरचा जळू, चिकटून बसणारा स्वार्थी माणूस. स्थावर मालमत्ता, एकाच जागी स्थिर असणारी संपत्ती. उदाहरणार्थ जमीन, घर. खडा टाकणे, एखाद्याच्या मनाचा अंदाज किंवा परीक्षा घेणे. उंटाची शेळी, अत्यंत विसंगत किंवा निरुपयोगी गोष्ट. शकुनी मामा, कपटी किंवा कारस्थानी माणूस. भीष्म प्रतिज्ञा, अत्यंत कठीण किंवा पक्की प्रतिज्ञा. बावनकशी सोने, अस्सल आणि अत्यंत शुद्ध चारित्र्याचा माणूस. घोरपड, चिकाटीने एखादी गोष्ट धरून ठेवणारा माणूस. अकलेचा कांदा, अतिशहाणा माणूस. या ठिकाणी मूर्ख या अर्थी घेतला जातो. पांढरा कावळा, निसर्गात नसलेली किंवा अत्यंत दुर्मिळ गोष्ट. शब्दांचा सुकाळ, फक्त मोठ्या गप्पा मारणे, कृती काहीच नाही. पांढरा पेढा, लाच किंवा छुपी लाच देणे. वायूचा वेग, अतिशय जलद गती. हळकुंडाने पिवळे होणे, थोड्याशा यशाने लगेच
गर्वाने फुगणे. कावळ्याची सभा, मूर्ख लोकांची एकत्र झालेली बैठक. कृतज्ञ, केलेला उपकार विसरणारा. हा शब्द देखील अलंकारिक अर्थाने वापरण्यात येतो आणि खूप वेळा एक्झाममध्ये विचारलेला असतो. आपण एक्झाममध्ये अतिसंभाव्य असलेले प्रश्न पाहू. ज्याचा कोणी शत्रू नाही यासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? यामध्ये पर्याय दिलेले आहेत: कृतज्ञ, अजातशत्रू, परोपकारी, मितभाषी. ज्यांना उत्तर येत असतील त्यांनी नक्की कमेंट करा आणि तुमचा किती अभ्यास झाला ते पाहूया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अजातशत्रू. ज्याचा कोणी शत्रू नाही म्हणजेच अजातशत्रू. पुढचा प्रश्न, उपकार न जाणणारा यासाठी योग्य अलंकारिक शब्द कोणता? दिलेले ऑप्शन आहेत: कृतज्ञ, दयाळू, कृतज्ञ, वक्तशीर. दिलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कृतज्ञ. उपकार न जाणणारा यासाठी योग्य अलंकारिक शब्द कृतज्ञ हा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना सुद्धा फायदा होईल. धन्यवाद.